कालच्या निकालांमध्ये बारामती नगर परिषदेत काही धक्कादायक निकाल लागलेत। आजवर पवारांची एक हाती सत्ता असणाऱ्या बारामती नगर परिषदेत यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने नगराध्यक्षसह 41 पैकी तब्बल 35 जागा मिळवल्यात। मात्र 6 जागाही अजितदादांच्या विरोधात निवडून आल्यात। राष्ट्रवादी अजित पवार गट जरी बहुमतात असला तरी विरोधात गेलेल्या 6 जागा या चर्चेचा विषय ठरल्यात। या 6 जागा कोणी जिंकल्यात, त्यांचा नगर परिषदेत काय प्रभाव पडेल, दादांच्या विरोधात नक्की कोण लढलंय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शशिकांत आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। कालच्या निकालामध्ये बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकालही लागलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती हे होम पिच। दादांचा एकंदर बारामतीतील प्रभाव पाहता नगर परिषद दादांच्या ताब्यात जाणार हा राजकीय तज्ञांचा अंदाज होता आणि तसं घडलं देखील। एकूण 41 जागांपैकी 8 जागांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, तर उरलेल्या 33 जागांसाठी निवडणूक झाली, ज्यात 27 उमेदवार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडून आलेत, तर 3 अपक्ष उमेदवार निवडून आलेत। यामध्ये अजित पवार गटाचेच कार्यकर्ते राहिलेले निलेश इंगोले, राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष राहिलेले सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे, मनीषा बनकर हे तिघेही अपक्ष म्हणून निवडून आलेत। याशिवाय प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील आरती शेंडगे गव्हाळे, बहुजन समाज पार्टीकडून संघमित्रा चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाकडून वनिता अमोल सातकर हे 3 उमेदवार निवडून आलेत। नगराध्यक्ष पदासाठी देखील वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात होते, ज्यात नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सचिन सातव हे मोठ्या फरकाने निवडून आलेत। बारामती हे तसं दादांचं होम पिच आहे, त्यात दादांचं इथं वैयक्तिक लक्ष। अशावेळी अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षाच्या चिन्हावर निवडून येणं ही फार मोठी गोष्ट आहे। मात्र या सगळ्यात देखील एक नाव सगळीकडे चर्चेत आहे, ते म्हणजे संघमित्रा काळूराम चौधरी। संघमित्रा यांच्याबद्दल जाणून घेण्या अगोदर आपल्याला त्यांचे वडील काळूराम चौधरी यांच्याबाबत जाणून घ्यायला हवं। काळूराम चौधरी हे बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने विरोधक। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ते तब्बल 3 दशकं आहेत। सुरुवातीपासून बहुजन समाज पार्टीमध्ये असणारे काळूराम चौधरी यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक देखील लढली आहे, ज्यात ते पराभूत झालेले। बारामती नगर परिषदेसाठी देखील ते उभे होते, तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र तरीही सातत्यानं ते राष्ट्रवादीच्या विरोधात उभे राहिले। आत्ताच्या नगर परिषद निवडणुकीत देखील ते नगराध्यक्ष पदाकरता बहुजन समाज पार्टीकडून उभे होते, मात्र यंदा देखील त्यांचा पराभव झाला। पण त्यांची मुलगी कुमारी संघमित्रा यांना देखील त्यांनी यंदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरवलेलं। संघमित्रा यांची ही पहिलीच निवडणूक। वडिलांचा राजकीय अनुभव वगळता त्यांना निवडणुकीचा थेट अनुभव देखील नव्हता। वकिलीचं शिक्षण पूर्ण करून संघमित्रा वकिलीमध्येच आपली प्रॅक्टिस करत होत्या। असं असतानाच त्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि वयाच्या 21व्या वर्षी बारामतीत राष्ट्रवादीसारख्या बलाढ्य पक्षासमोर विजयी झाल्या। या निवडणुकीत त्यांचे वडील हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी संघमित्रा यांच्या विजयानं त्यांच्या 3 दशकांच्या राजकीय संघर्षाचं यश त्यांना मिळालं असं म्हणता येईल। बारामतीत सबकुछ दादा असा निकाल लागलेला असताना बहुजन समाज पार्टीनं एका उमेदवाराच्या रूपानं केलेला हा प्रवेश 3 दशकांच्या संघर्षाचं फळ आहे असं जाणकार म्हणतात। या निवडणुकीत आपल्या मुलीला संघमित्राला रिंगणात उतरवताना काळूराम चौधरी यांनी शर्थीनं खिंड लढवली होती। विकासाच्या मुद्द्यांसोबत लोकांना घातलेली भावनिक साथ, सोशल मीडियाचा प्रभावी वापर हे संघमित्रा चौधरी यांच्या यशाचं USP म्हणता येईल। एकतर्फी विजय मिळवणाऱ्या बारामती नगर परिषदेत 6 उमेदवार हे अजित पवार गटाच्या विरुद्ध निवडून आलेले आहेत। त्यापैकी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आहेत। उरलेले 2 अपक्ष उमेदवार हे दादांचेच कार्यकर्ते राहिलेले आहेत। काही कालावधीपूर्वी अजितदादांच्या पक्षाशी हे लोक संबंधित होते। असं असताना या निवडणुकीमध्ये बंडखोरी करून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आणि अजितदादांच्या उमेदवारांना पराभूत करून ते निवडून देखील आले। बारामतीच्या या एकंदर निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।